नमस्कार मित्रांनो, मी शुभम झाडे, लाईफ कोच, रिलेशनशिप ॲडवायझर. स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर ही गोष्ट नक्की शेवटपर्यंत ऐका. आवडलं तर मला नक्की लाईक करा आणि फॉलो करायला मात्र अजिबात विसरू नका. तर गोष्ट आहे चहाच्या एका कपाची. एका गावात एक मुलगा राहत होता. त्याचं त्याच्या जिवलग मित्रासोबत भांडण झालं. त्यानं त्या मित्रासोबत म्हणजे त्या मित्राने याच्यासोबत पूर्णपणे बोलायचं बंद केलं. तो त्याला इग्नोर करू लागला, पूर्णपणे भेटणं बंद केलं. तो खूप दुःखी झाला. तो घरी आला. आजोबाने त्याला पाहिलं की तो खूप दुःखी आहे. आजोबाने त्याला विचारलं, काय झालं बाळा? त्यानं आजोबाला जे काय घडलं ते सगळं सांगितलं. आजोबा स्वयंपाकघरात गेले. आजोबाने 2 कप चहा केला. एका चहामध्ये त्यांनी खूप सारी साखर टाकली आणि एका चहामध्ये खूप सारं मीठ टाकलं. आजोबा दोन्ही कप चहाच्या बाहेर घेऊन आले आणि त्याला चहा प्यायला दिला. त्याने ज्यात साखर होती तो चहा पिला. म्हणजे ज्याच्यात मीठ होतं तो चहा एका घोटातच त्यांना सांगितलं की आजोबा हे काय, तर खूप खारट लागतंय. आजोबा हसले आणि म्हणाले, बाळा, चहाचे कप हे दोन्ही दिसायला बाहेरून सारखेच होते, पण ते आतमध्ये काय आहे तुला पिल्यानंतर कळालं. माणसांचंही अगदी असंच असतं. माणसं कशी आहेत, काय आहेत, हे फक्त त्यांनी बाहेरून कशी दिसतात यावरून नाही ठरवता येत. ते त्यांच्या कृतीमधून दिसतं. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, गोड शब्द प्रत्येक जण बोलू शकतो, पण प्रत्येक गोड शब्द बोलणारा माणूस हा स्वभावाने गोड असेलच असं नाही. धन्यवाद.